तर एक महत्त्वाची बातमी, सरकारचं शिष्टमंडळ आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि आता हे शिष्टमंडळ थोड्याच वेळात वडीगोद्रीकडे रवाना होणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। लक्ष्मण हाके यांचं गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि त्यासाठी आता शिष्टमंडळ हाकेंच्या चर्चेसाठी त्या ठिकाणी पोहोचणार आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची ही दृश्य आपण पाहतोय। छगन भुजबळ आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर धनंजय मुंडे आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। सरकारचं शिष्टमंडळ आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेलं आहे। थोड्याच वेळात इथून ते वडीगोद्री लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी पोहोचतील आणि चर्चा करतील। उपोषण मागे घेण्यासंदर्भात लक्ष्मण हाके यांची समजूत काढली जाण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र आता लक्ष्मण हाके नेमका काय निर्णय घेणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या 2 मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे। मात्र 2 मागण्यांसंदर्भात सरकारनं अद्यापही काही उत्तर दिलेलं नाहीये। त्यामुळे आता हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची समजूत घालण्यात यशस्वी होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, आपण पाहतोय आता शिष्टमंडळ बाहेर येत आहे, थोड्याच वेळात ते वडीगोद्रीकडे पोहोचतील। हाकेंची समजूत घालण्यात या सरकारच्या शिष्टमंडळाला यश येणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्वेता, तू म्हणते बरोबर आहे, कारण काल राज्य सरकार आणि ओबीसी शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाल्यानंतर जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचा सगळा मसुदा आम्ही लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना सांगणार असं ते म्हणाले होते। आणि त्यानंतर ते भुजबळ असंही म्हणाले होते की मी ओबीसीचा लीडर आहे, त्यामुळे मी त्यांना जाऊन सांगतो, ते ऐकतील आणि त्यांना विनंती करूयात की तुम्ही उपोषण मागे घ्यावं, कारण सरकार येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भातला मुद्दा मांडेल आणि आपण ज्या मागण्या सरकारच्या समोर ठेवल्या आहेत त्याचा विचार, सकारात्मक विचार हा सरकार करत आहे। या दृष्टीने हे सगळं पाऊल पुढे टाकले जात आहेत। आता या क्षणाला छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर हे सगळं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। काही वेळ ते लॉबीमध्ये बसलेले आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे। आपल्याला जी माहिती मिळते की सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर तिथं नेमकं कोण बोलायचं, त्यासोबतच कुठले कुठले मुद्दे लक्ष्मण हाके यांच्यावर काल चर्चा झाली ते सगळे सांगायचे आणि त्याच्या पद्धतीनं त्यांचं उपोषण मागे घेता येईल, त्यांना आग्रह करता येईल, हा सगळा विचार, ही सगळी चर्चा सध्या सुरू आहे। अगदी माधव, मी तुम्हाला थोडंसं थांबवते।